भाई खरंच कोकण स्वर्ग आहे खरंच. म्हणून ट्रेन पकडली आणि गेलो कोकण बघायला. मस्तपैकी रत्नागिरी स्टेशनला उतरलो. वाव, खूप सुपर स्टेशन होतं, स्वच्छ. नंतर रूमवर गेलो, माझ्या हिरोईन सोबत रेडी झालो, स्कूटी घेतली आणि निघालो आमच्या गणपतीपुळ्याच्या फर्स्ट राईडला. पेट्रोल भरायला गेलो त्यावेळेला तिकडे एक बुद्धांची छान अशी मूर्ती दिसली. बघतच बसलो आणि नंतर निघालो आणि समोरच तिकडे होतं मॅजिक गार्डन. खूप फेमस आहे. मी तुम्हाला सजेस्ट करेल, लहान मुलांसाठी नक्की जावा. त्यानंतर तिकडे गेलो, आतमध्ये एक रूम होता जो लाईट्सने पूर्णपणे भरलेला होता आणि खूप मस्त होता. म्हणजे लहान मुलांना तर तिथे खूपच बरं वाटेल आणि आपल्याला सुद्धा. मग तिकडे थांबलो, सेल्फी घेतली, व्हिडिओज घेतले आणि नंतर बाहेर पडलो. आणि नंतर बापरे, हा रूम तर खूप मजा आली यार. म्हणजे आत आम्हाला डोअर सापडतच नव्हतं. इतकं मिरर आणि कुठे जाऊ, बाहेर कसं पडावं काहीच समजत नव्हतं आम्हाला. नंतर बाहेर आलो तर गार्डन बघितलं आणि गार्डनमध्ये खूप छान असे डायनोसॉर्स आणि लहान मुलांसाठी भरपूर असं खूप अट्रॅक्टिव्ह गोष्टी ठेवलेल्या आहेत त्यांनी. माझ्या मुलीने मस्त मजा केली, ते बघून मला खूप बरं वाटलं. आणि माझी बायको पण लहान झाली, पण ठीक आहे. नंतर अरे यार, ये तो सबने ट्राय करना चाहिए, याबद्दल तुम्ही नक्की जाऊन बघा, हे खूप मस्त आहे. ऍक्च्युली वाटत होतं आपण पडतोय. नंतर बाहेर आलो, माझी मुलगी मस्त त्या ब्रिजवर खेळत होती, उतरत होती आणि ते बघून मला बरं वाटत होतं. नंतर फिरलो आणि यार बाई, सेल्फी पॉइंट. आपण कसं नाही घुसणार तिकडे. आपण घुसलो आणि काय मग आपले दडादड फोटोज व्हिडिओज काढले. मग तिथून पुढे तिथे एक हॉन्टेड हाऊस, म्हणजे घोस्ट हाऊस आपण ज्याला म्हणतो. बरं, आतमध्ये रेकॉर्डिंग अलाउड होती म्हणून ते घेतलं नाही, पण मजा आली. नंतर जादूगरकडे गेलो, त्याला मी भोळा वाटलो म्हणून मला जादूसाठी उठवलं, पण त्याला माहिती नाही मला सगळं कळतं. चैतलीलाही माझा जोक कळाला. नंतर तिला बोलवलं आणि तिने एक मस्त जादू आम्हाला दाखवली. जय हिंद. त्यानंतर मस्त माझ्या बायला हेलिकॉप्टर मध्ये बसवलं, जे मीच ढकलत होतो. मग तिथे एक मस्त सेल्फी पॉइंट होता, तिथे आम्ही बसलो, फोटोज काढले. नंतर गेम झोन मध्ये गेलो माझा टॅलेंट दाखवायला. ते बघताय तुम्ही किती छान खेळतोय मी. चैताली हरली, बट नंतर ती खूप छान खेळली आणि नंतर माझं टॅलेंट दाखवायची वेळ येईल तेव्हा मी गेलो आणि एकही अंड माझ्या भांड्यात पडलं नाही. ते जे दिसतंय ना, ते खालून उचलून ठेवलेले आहेत मी. अजून मस्त तिकडे माझा कचरा नको म्हणून निघालो.